पावसाळ्याच्या दिवसात वडापावच्या गाड्या समोरून जाताना वड्याच्या वासानेच भूक लागायला सुरुवात होते. परंतु पावसाळ्यात बाहेरचं खाणं म्हणजे आजाराला आमंत्रण. आज आपण असा वडापाव बनवणार आहोत जो बाहेर अजिबात भेटत नाही. तो फक्त आणि फक्त लग्नाच्या पंक्तीतच भेटतो. तुम्हाला समजलं का आज मी कोणत्या वड्याबद्दल बोलतेय ते? हो, जो छोटा मिनी वडा असतो तो, जो फक्त लग्नाच्या पंक्तीत भेटतो, ज्याची चव आणि गाड्यावरच्या वड्याची चव अतिशय वेगळी असते. आज आपण तोच लग्नाच्या पंक्तीतला छोटा वडा करणार आहोत. त्यासाठी 1.5 कप बेसन पीठ घेतले. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. त्याचबरोबर 4 बटाटे उकडवून बाजूला ठेवलेत. त्यानंतर घालायची चिमूटभर हळद आणि बॅटर छानपैकी आपण तयार करून घेणार आहोत. पिठामध्ये मीठ आणि हळद छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत सरसरीत असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं. करत असताना एकदम पाणी घालू नका, कारण पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते. आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत बॅटर तयार झाल्यानंतर बॅटर आपल्याला बीटरच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे. जेवढं तुमचं बॅटर छान असेल तेवढा तुमचा वडा जास्त खुसखुशीत आणि खमंग होणार आहे. आता यामध्ये आपण चिमूटभर सोडा घालणार आहोत, परंतु लगेच न घालता बेसन पीठ अगोदर पाण्यामध्ये छान भिजवून आणि तळण्याच्या 1-2 मिनिटं अगोदर यामध्ये आपण खायचा सोडा घालणार आहोत. चला बॅटर बाजूला ठेवूयात आणि बटाट्याचा छान असा मसाला करण्यासाठी एक वाटण करून घेऊयात. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 आल्याचे तुकडे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि पुदिन्याचे एक 7 ते 8 पानं आवर्जून घ्या, कारण जी लग्नाच्या पंक्तीतली वडे असतात त्यामध्ये पुदिन्याचा फ्लेवर आवर्जून असतो. त्याचबरोबर 1 चमचा जिरे. आता ह्याचं सुंदर असं वाटण बनवून घ्यायचं. लग्नाच्या पंक्तीतले वडे आणि जे गाड्यावरचे वडे आहेत त्यातला हाच प्रकार असतो. लग्नाच्या पंक्तीतल्या वड्यांमध्ये जिऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि पुदिन्याचा एक वेगळा टच दिलेला असतो. चला सुंदर असं याचं वाटण तयार करून घेतले. पाणी अजिबात घालायचं नाहीये. पाणी न घालता याचं छान वाटण करून घ्यायचे. आता फोडणी द्यायला घेऊयात. फोडणीसाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं. तेलावरती अर्धा चमचा मोहरी, 1 ते 1.5 चमचा जिरे, त्याचबरोबर पाव चमचा हिंग आणि 10 ते 15 कडीपत्त्याची पानं. याची छान खमंग अशी फोडणी बसली की त्यामध्ये घालायचं हे आपलं वाटलेलं वाटण. तुम्ही बघू शकता फोडणीमध्ये देखील आपण जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलंय. आता फोडणी छान तेलावरती परतवून घ्यायची. गॅस अगदी मिडियम टू लो ठेवायचा. फोडणी आपल्याला अजिबातही करपू द्यायची नाहीये. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घ्यायचंय. आता बटाट्याची तुमची किती क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. साधारण मी इथे 1 ते 1.25 चमचा मीठ घालून घेतले. आता बटाटा हाताने छान मॅश करत करत यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटा इथे चिरून वगैरे घ्यायचा, फोडी करून घ्यायचं काहीही गरज नाही. हाताने मॅश करून तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हा सगळा मसाला बटाट्याला एकसारखा असा लावून घ्यायचा. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हा सगळा मसाला छान 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा मसाला तयार झालाय. अगदी गरभर ह्याचा वास दरवळत होता. आता एका ताटलीमध्ये काढून ह्याला 2 मिनिटं छान थंड होऊन देऊयात, म्हणजे आपल्याला वडे वळायला सोपं जाईल. आता यापासून तुम्ही मोठे वडे केले तरी काही हरकत नाही, परंतु मी लग्नाच्या पंक्तीतले छोटे वडे बनवत होती त्यामुळे मी अगदी छोटे छोटे वडे तयार केले. थोड्या आकाराचा एक एक वडा छान तयार करून घ्यायचा. लग्नाच्या पंक्तीत सगळ्यांना अगदी सहज खाता यावा म्हणून असे छोटे छोटे वडे बनवलेले असतात आणि त्याचबरोबर त्याचा फ्लेवरही खूप युनिक ठेवलेला असतो. चला सगळे वडे छान तयार करून झालेत. आता या बॅटरमध्ये 1 पाव चमचा मी खायचा सोडा घालून घेतलाय. सोडा घालतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा राहून गेला. आवर्जून पाव चमचा सोडा घाला आणि बॅटर छान मिक्स करून घ्या. आता इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात आणि त्या मी थोडेसे ठेचून घेते. आता तुम्ही म्हणत असाल लसूण का ठेचते, वडे तर तयार आहेत, पीठ तर तयार आहे. या लसणाचा आपण वापर करणार आहोत ती खमंग अशी चटणी बनवण्यासाठी. जी चटणी गाड्यावरती दिली जाते वडापाव खाताना, चटणी आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी तेल छानपैकी गरम झालं की तेलामध्ये बुंदी शेव काढून घ्यायची, जी की फक्त हाताने काढली जाते. बॅटरमध्ये हात बुडवायचा, छान पीठ मिक्स करायचं आणि हाताच्या सहाय्याने पीठ थोडं थोडं तेलामध्ये सोडून घ्यायचं. अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवतेय त्याप्रमाणे असं सोडून घ्या आणि खमंग अशी ही बुंदी शेव तळून घ्या. त्याचा काही परफेक्ट आकार आला पाहिजे काही असं काही नाही. अशा पद्धतीने खमंग छान तळून घ्यायची, कारण नंतर आपण याला मिक्सरमध्येच घालणार आहोत. चला या प्रमाणे मी अजून थोडी शेव तळून घेते. जेवढी आपल्याला चटणी बनवायची तेवढी तुम्ही शेव तळून घेऊ शकता. आता घेऊयात वडे तळायला. बॅटर आपलं परफेक्ट असं तयार झालंय, जे की आपल्या वड्याला परफेक्ट असं कोट करते. बॅटर जर खूप पातळ झालं तर वड्याला ते व्यवस्थित कोट करत नाही आणि खूप जर घट्ट झालं तर वड्यावर अगदी जाडसर असा लेअर येतो. आपलं इथं बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालं होतं. त्याचे छान असे वडे मी सोडून घेतलेत. सोडताना मी आवर्जून हाताची जे काही पीठ आहे ते यामध्ये सोडत होती, जे आपल्याला चटणीला अजून थोडंसं उपयोगी पडेल. चला तर खमंग असे वडे अगदी कमी गॅसवरती मी तळून घेतलेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे तळले गेलेत. आता याचप्रमाणे बाकीचे हे वडे मी छानपैकी तळून घेते.
जेव्हा बाहेरचे वडे खात असतो, वडापाव खात असतो, त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं की हे वडे कसल्या तेलामध्ये तळले गेलेत. परंतु आपण घरी अगदी हेल्दी पद्धतीने हे चांगल्या तेलामध्ये वडे तळून खाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही आजाराला निमंत्रण दिलं जात नाही. त्यामुळे कितीही खाल्लं तरी काही होत नाही. चला तर वडे छान तळून झाले की लसूणही छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा. अगदी एवढा तळला तरी बास झाला, खूप जास्त तळायचा नाही. त्यानंतर त्याच तेलामध्ये मिरच्या घालायच्या. मिरच्या घालल्या की असं ताट ठेवायचं, म्हणजे मिरची ओढून आपल्या अंगावरती येत नाही. ताट आवर्जून ठेवा, म्हणजे मिरची छान तळली जाते आणि उडतही नाही. चला इथे सगळ्या गोष्टी छान तयार झाल्यात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शेव हाताने थोडीशी मी कुस्करून घालून घेते. त्यामध्ये हा तळलेला लसूण घालायचा आणि त्यानंतर घालायचं एक अर्धा ते 1 चमचा लाल तिखट. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा मीठ घातले. आता ही चटणी जर तुमची मुलं खाणार असतील तर तिखट थोडंसं कमी घाला. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली लसूण आणि बुंदीची चटणी तयार झाली आहे. अगदी परफेक्ट जशी स्टॉलवर चटणी भेटते तशीच्या तशी चटणी आपण तयार केली. आता घेऊयात सर्विंग करायला. खमंग असे वडे तयार आहेत, हिरव्या मिरच्या तळलेल्या आहेत, त्याचबरोबर चटणी ही तयार झाली आहे. इथे मी चौकोनी पाव घेतलेत. चौकोनी पावामध्ये एका वेळेस तुम्ही 2 वडे आरामात खाऊ शकता. लहान मुलं बऱ्याच वेळेला मोठा वडा असला की त्यातला अर्धाच वडा खातात, परंतु असा छोटा वडा असेल तर मुलं आवर्जून एक वडा आरामात खाऊ शकतात. म्हणूनच मी अगोदरच म्हटलं होतं की टिफिनलाही तुम्ही हा वडापाव आरामात देऊ शकता. ना एका वड्याबरोबर एक पाव आरामात खाता येऊ शकतोय. चला आता पाववरती तुम्हाला हवी तेवढी चटणी लावून घ्यायची. त्यानंतर घालायचा हा वडा आणि मस्त असा हा वडापाव हिरव्या मिरची बरोबर सर्व करून घेतलाय. हा वडा तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. अगदी चहाच्या वेळेस खाऊ शकता. पाहुणे आले असतील तर पाहुण्यांनाही आवर्जून ताटामध्ये तोंडी लावायला बनवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांसाठी टिफिनमध्ये सुद्धा हा वडापाव आरामात देऊ शकता. वडे छोटे आहेत त्याच्यामुळे द्यायलाही काही अडचण नाही आणि मुलांना आरामात ते खाताही येईल. फक्त पावला अशा प्रकारे चटणी लावून तुम्ही टिफिनमध्ये आरामात देऊ शकता. मी आज मुलीला देखील वडापावच टिफिनला दिला होता. ती खूप खुश झाली होती हा वडापाव खाऊन. चला, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण अशा नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते. पुन्हा एकदा अशाच नवीन खमंग आणि खुसखुशीत रेसिपी सोबत. धन्यवाद.